जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. एकीकडे जगातल्या सगळ्या बायकांना हेवा वाटेल इतकं प्रेम करतं आणि दुसरीकडे हे असं वागतं. कसं वागलो? तुम्ही रिचार्जसाठी दुकानदाराकडून पैसे उधार घेतले होते, त्याचा फोन आला होता. 2000 रुपये हवे होते. नाही, उधार उधार. बघा, आता मी तुमचा फ्लॅट विकणार, त्याचे पैसे तुम्ही मला देणार, त्या बदल्यात आता 2000 रुपये द्या. हो 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 हो, थँक्यू. हा हा हा. हे बघा बाई, आपण लई डेंजर माणूस आहे. आपल्या नादाला लागायचं नाही. तुमच्या नवऱ्याने जर पैसे दिले नाही ना तर हातपाय तोडीन त्याचे मी. किती कष्टाने वाचवून ठेवले होते आणि ते या माणसाला द्यावे लागते. मनीषा, ठीक आहे, बाय. मी माळू काही गरज नाही. काय आलं का? तुम्हाला माहितीये, आज तुमच्यामुळे घरामध्ये एक गुंड आला होता. काय? गुंड आपल्या घरात? माझ्यामुळे? कोण होता, कोण तो? आता मी काय त्यांचं नाव गाव पत्ता विचारायला हवं होतं? शी, काय त्याची भाषा, काय बोलण्याची पद्धत, डोक्यावरच बसला होता तो. पैसे घेतल्याशिवाय घरातनं निघण्याचं नावच घेईना. शेवटी मिहीरसाठी पैसे साठवून ठेवत होते ना मी, त्यातले पैसे दिले मी त्याला. तू पैसे दिलेस त्याला? मग काय करायचं होतं मी? त्याला इथे असं बसवून ठेवायचं होतं तुम्ही येईपर्यंत? आणि मीरला काय सांगणार होते मी? तुझ्या बाबांचे हे असले गुंड मित्र आहेत म्हणून? मनीषा, कशाला उधारी घेत फिरता हो, ते पण असल्या गुंडांकडनं? तुम्हाला बायको आहे, मुलगा आहे. तुम्ही नसताना जर काही गुंडा लोक असे घरामध्ये आले तर आपल्या बायको आणि मुलाचं काय होईल याचा देखील विचार करत नाही ना तुम्ही? फक्त अहो, जीवे मारण्याची धमकी दिली त्याने. भीती नाही वाटत तुम्हाला? काही नाही, फक्त तोंडाच्या वाफा सोडतात ते, बाकी करत काहीच नाही. अरे अगं मी... आणि खरंच काय झालं असतं मग? तुमच्या नंतर आमचं कोण आहे? कशाला असल्या लोकांकडनं उधाऱ्या घेता? अरे उधार आपण घेतलंच नाही तर घाबरायचं कशाला त्यांना? काय? अहो, काय बोलताय तुम्ही? मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी कोणाकडूनही उधार पैसे घेतलेले नाहीये. अगं त्या दिवशी दुकानात भेटला तो माणूस, त्याच्याकडे सुटे पैसे नव्हते दुकानदाराला द्यायला, त्यामुळे मी दिले त्याला. तर त्याच्याकडचे बंदे त्याने मला दिले, मी दुकानदाराला दिले, दुकानदाराने परत त्याला दिले. मग त्याच्याकडचे जे बंदे होते त्याने मला दिले आणि माझ्याकडचे सुट्टे मी त्याला दिले होते ना. मी दुकानदाराला दिले होते आणि दुकानदाराने परत त्याला दिले होते. मग त्याच्याकडची नोट त्याने मला परत दिली आणि ती नोट माझ्याकडेच राहिली. ती मागायला आला असेल तो. कळत नाही, काय नाही तुला? नाही घेतले उधार कोणाकडून. थांब, मी आलो पटकन, एक काम करून देतो. तुला जे काय करायचं होतं ते मला करायचं नाही. माझ्या बायकोला का नको नको ते बोलून आलास? जीवे मारण्याची धमकी दिलीस? तुला भाई आहे म्हणून काय काही करशील काय रे? तुला मारायचं तर मला मार ना. माझा जीव घे, मी मार खायला तयार आहे. माझ्या बायकोला काही करायचं नाही आधीच. व्यवहार आपल्यात झाला आहे, फॅमिलीला मध्ये आणायचं नाही, अजिबात नाही. माझ्या बायकोचं खूप प्रेम आहे माझ्या काळजीने तिचा जीव कसा विसरतो आणि तिला त्रास झालेला मला सहन होणार नाही, आधीच सांगतोय. यापुढे मला जे काही बोलायचं आहे, जे काही करायचं आहे ते माझ्या बरोबर करायचं. माझ्या बायकोला काय बोललास आणि काय केलंस
लक्षात ठेव. हम्म. एक वस्तू उचलू नको ठेवायला याला. जरा म्हणून शिस्त नाहीये मुलाला. लहान आहे तो. काय चाललंय काय तुझं? नीट ठेवलंय ते पण विस्कटतेस. काय झालंय? काय झालंय सांगशील? काही टेन्शन आहे का? नाही नको. तुम्ही रागवाल. अरे तुझ्यावर कधी रागवलं? मी काय म्हणत होते, दादा म्हणाला, म्हणजे आम्ही दोघं सहज बोलत होतो तेव्हा तो म्हणाला की तुम्ही विचार केलात म्हणजे तुम्ही मनावर घेतलं तर सहज अकाउंटंटची नोकरी करू शकता. त्याच्याकडे जॉब वेकन्सी आहे. तुमच्यासारखा मेहनती माणूस असं घरात बसून राहणं म्हणजे विचार करायला काय हरकत आहे, हो ना? रागवला? नाही रागवलं नाही. पण तुला काय वाटत मी नोकरी करणार नाही हा निर्णय असाच घेतला? पण आपण त्यातच का अडकून पडायचं? तुम्ही अनेक उद्योगधंदे करण्याचा केलेला प्रयत्न, त्याला आलेलं अपयश, लोकांच्या उधाऱ्या कशासाठी? घर आहे, मुलगा आहे. मला नकोय ढिगानं पैसा. थोडक्यात भागवेन मी. तुम्ही नोकरी केलीत तर? केली ना नोकरी. बघितलंच ना तू काय झालं ते. मन लावून केली, प्रामाणिकपणे केली. कोणाला तरी पैशाची हाव सुटली. बकरा म्हणून होतोच मी ज्युनियर अकाउंटंट. बॉस केला फ्रॉड करून आणि फास माझ्या गळ्याला बसला. खूप प्रयत्न केले, खूप वनवून फिरलो ना, तेव्हा निर्दोष म्हणून सुटलोय मी. उमेदीची खूप वर्ष अशीच गेलीत फुकट. तेव्हा ठरवलं की नाही, नोकरी नाहीच करायची, स्वतःच बॉस व्हायचं. बस. आई माझा बॉल ना आजोबांना लागला. कुठल्या आजोबांना? पादे आजोबा. पादे नाही रे, पाध्ये आजोबा. आणि उचलून पापा घेतला आणि म्हणाले आजोबांना मारतोस काय रे गुलामा? गुलामा म्हणजे काय आहे? आलो एक मिनिट. गुलामा म्हणजे तुझ्यासारखं गोड बाळ. हॅलो 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 भाई. हा नाही देणार ना सर, पैसे देणार. असं कसं? नाही आंब्याची पेटी पाठवतो ना, पैसे नका देऊ त्याचे, फ्री ऑफ चार्ज. हा नाही असं कसं भाई, तुमचे पैसे नाही देणार तर कोणाचे देणार ना. हो नक्की. नाही पण एक रिक्वेस्ट होती की ते घरी माणसं पाठवू नका फक्त. नाही कसं असतं ना की बाबा लवकर या ना. हा आलो. ते घरी थोडा प्रॉब्लेम सुरू आहे म्हणून लेट होत आहे. म्हणजे आज मला माझा फेवरेट हिरोचा मूवी बघायचा आहे. तर मला सगळ्या फ्रेंड्सने बघितला. अरे पण आपण सुद्धा पाहिला ना सिनेमा. मग नवीन आहे. किती हट्ट करतोस तू? बाबा नवीन मूवी. हा अरे लहान मुलांचं आहे का पण? हो लहान मुलांना बघण्यासारखं आहे. हो नक्की जाऊ. खरंच? येस प्रॉमिस? प्रॉमिस. तुम्हाला मी त्याला सांगून आलो. कशाला न पेलवणारी प्रॉमिसेस द्यायची? आता सिनेमाला जायचं म्हटल्यानंतर किती खर्च होणार? कमीत कमी 1000 रुपये.
खाणं पिणं जाणं येणं तिकीट परवड सोड ना जाऊ ना चल ना. काय सारखे पैसे पैसे करतेस. मीरच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल ना. आता 1,000 रुपये वसूल होतील आपले. आणि त्या निमित्ताने काय होईना. आणि तुलाही थोडा चेंज मिळेल ना ग. रोज रोज काय तेच ते जेवण बनवायचं खायचं. तुलाही कंटाळा येत असेल. लाखात एक असणारा माझा नवरा फक्त एकाच बाबतीत. आणि हो रात्री परत येताना तुझ्यासाठी छान गजरा घेऊ आपण. गजऱ्याच्या सुगंधाने तुझं मन पण सुगंधित होईल. अहो हं. मिहिरला कुठला ड्रेस घालू सांगा ना ह्याच्यातला. चाल ना कुठलं एवढं काय त्यात. सांगा ना मला कळत नाही म्हणून विचारते ना. मीरला ते सोड ना. कळत नाही तर मग सोडून देतो ना. पण जायचंय ना आपल्याला सांगा ना. तू जाऊ ना. हे काय होतंय. जाऊ ना एवढी काय गाडी. मी मिहिरला बोलवून आणते. अरे कशाला मीरला बोलवतो. खेळतो ना तिकडे मित्रांबरोबर. खेळू दे ना. समोरच्याचा मूड कसा बदलायचा ना हे तुमच्याकडून शिकावं माझं. मग काय नवरा कोणाचा आहे. बरं मी कुठली साडी नेस. तू काही नाही. तू खूप सुंदर दिसतेस. बर पण चला लवकर तिकीट संपतील. संपू दे ना. मी तर म्हणतो कॅन्सल करूया. नाही मिहिरचं काय मग. खेळू दे ना त्याला तिकडे. मिहिर हा भाई हा तो घरीच आहे. काय तुम्ही काय टेन्शन घेऊच नका. आता मी बरोबर पैसे वसूल करतो. हा भाई. हो भाई येतो लवकर. सदा तुझ्या तर येस वाढव जरा. आता कोणाला बस. मी वहिनींशी बोलायला आलोय. नको बहिणीची कशाला. बहुतेक त्यांना माहिती नसतील ना तुझे उधारचे धंदे. त्यांना कळायला नको जे नसते उद्योग. नाही तसं माहिती आहे ते कशाला. अरे साहेबांचा सकाळीच फोन आला होता मला. हो मी म्हटलं त्यांना मी देतो म्हणून. कसलं बोलणं. अरे पण घरपर्यंत कशाला यायचं ना. घरी आले वर्गणी मागायला. मी येणारच होतो ऑफिसला. मी तिकडे दिली असती ना. कसली वर्गणी. बरं आता घे घे. अरे मागच्या आठवड्यात तू देणार होतास ना पैसे. हा तेच म्हणजे मागच्या आठवड्यात देणार होतो पण तिकडे येणंच झालं नाही ना माझं. तिकडे त्या साईडला गेलोच नाही मी. त्यामुळे नाही जमलं मला. हे घे आता घे ना. हे घे. आणि हो याची रिसीट आता नको मला. मी ऑफिसला येऊन घेऊन जाईन. कळलं बस. नको अजिबात नको. ऐका माझं. पक्षासाठी आपण काही करायला तयार आहे. तुम्ही एवढं पक्षासाठी करता जनतेसाठी करता. आलो ना. आणि साहेबांना सांगा विचारलं होतं म्हणून मी. बरं का मी येईन पुढच्या आठवड्यात भेटायला. हो हो नक्की येणार नक्की येणार. काही नाही. पक्ष काय आपलाच आहे. हो अरे तू काय थांबली. चला उशीर होतो किती. ए चल. मोबाईल घेतलात का. हो हो घेतलाय. चल परत विसरायला म्हणून म्हटलं. नाही ग घेतलाय. चल. मग कसा होता पिक्चर. छान होतं बाबा. जर का मी त्या माशासारखं हरवलं तर तुम्ही मला शोधणार. पण मी तुला हरूच देणार नाही. आईस्क्रीम कसा होता. छान होतं. वा मम्मा हा तुमचा गजरा कसा होता. मस्त.
आपण ती गुलाबाची फुलं घ्यायला हवी होती नाही? बस खुश, जेवायला तरी गेलो असतो. सदा माने, हा? हो मीच, बोला. मी विश्व सहकारी पतपेढीतून आलोय. ते आमच्या साहेबांनी अरे, तिथे- हा हा तुमची आंब्याची ऑर्डर द्या. ओ सो सॉरी, जरा आम्ही जरा पिक्चरला गेलो होतो त्यामुळे विसरूनच गेलो. एक मिनिट जरा. अगं मनीषा, एक काम कर, आतमध्ये ना 2 डझन आंबे आहेत, ते घेऊन ये. आणि चांगले आहे ना निवडून. पुढची ऑर्डर मिळायला हवी, नाही तर काय. अहो नाही तसं नाही, मला आमच्या साहेबांनी हा, तुमचे साहेब आनंद साहेब ना, माहित आहेत मला, चांगलं ओळखतो मी त्यांना. कसे आहेत ते, बरे आहेत का? हो, आनंद साहेब बरे आहेत, त्यांनीच मला पाठवलंय. पण त्यांनी काय मला आंबे आणायला नाही पाठवलं होतं. हा मला माहिती आहे, आमच्या कळलं ना, त्यासाठी पाठवलंय. काय करते? हे 300 रुपये आहेत आता फक्त माझ्याकडे. 300 रुपये फक्त? हो हो, अहो त्यांनी मला 500 आणायला सांगितले होते. माझ्याकडे नाही आहेत, मी काय करू आता? हो पण फक्त 300. हो, मला माहिती आहे 500 रुपये मागितले होते, पण आता फक्त 300 आहेत. नाही आहेत पैसे, मी आता काय करू सांगा. आता तुम्ही साहेबांना फोन करा, विचारा, घ्यायचं तर घ्या, नाही तर मी परत ठेवू. नाही इकडे द्या. माझे साहेब म्हणाले जेवढे देईल तेवढे तरी घे. हा हा, माणूस आहे. हो हो, तुझा साहेब पण तसा. काय? नाही काय नाही, चला या या, धन्यवाद. हे काय, तू माणूस आंबे ना घेताच गेला? तर बघ ना कशी माणसं असतात. एका डझनाचे 500 रुपये ठरले होते, हा. आता 300 रुपये म्हणतोय. नुकसान नाही आपलं. मालाचा भाव कमी कसा करायचा? कसा करायचा धंदा मला कळत नाही आता. बापरे. कुणाकुणाकडून घरी घेतली? मोठमोठे बिझनेसमॅन घेतात ते लोन, आणि मी घेतलं तर उधारी. असं आहे. कसं आहे ना, मोठमोठ्या कंपन्या तुझ्या माझ्या सर्वसामान्य माणसांना ना शेअर्स विकतात, त्यातून पैसे गोळा करतात. काही कंपन्या बुडतात, काही लोक पळून जातात. मी पळून नाही गेलो. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, आपण लहान माणसं, आपल्याला झेपतं का ते? सारखं दारामध्ये कुणी ना कुठेतरी पैसे मागायला येतं. कसं दिसतं ते? सकाळी आलेला माणूस कुठल्याही पक्षातून वर्गणी गोळा करायला आलेला नव्हता, हो ना? हे बघ, नका घेऊ तू धार. लोन म्हणा हवं तर. 4 पैसे कमी मिळाले ना तरी पण चालतील, पण ही असली माणसं नको दारामध्ये. आपण सामान्य माणसं आहोत. 4 चौघामध्ये अब्रू राहील असं वागावं. हे बघ, तुझं लेक्चर ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. उद्या सकाळी लवकर जायचं, आंब्याची डिलिव्हरी घ्यायची मला. अहो एवढं ऐका ना माझं. अहो ऐक. मनीषा, मनीषा, काय हो राणे वहिनी, काय झालं? सकाळी सकाळी साखर परत संपलीये का? थांबा आणून देते. अगं मला साखर नकोय, पैसे हवेत. पैसे किती हवेत? नाही म्हणजे माझ्याकडे नसतात जास्त. मला जेवढे लागतात ना तेवढेच ठेवते मी घरात. अगं मला तुझ्याकडून नकोयत पैसे. पण आता तुम्हीच म्हणालात ना पैसे हवेत म्हणून. अगं माझ्या नवऱ्याचे पैसे हवेत, सदा भाऊजींकडून घ्यायचे. काल सकाळी सदा भाऊजी आमच्या घरी आले होते. कशासाठी तरी अर्जंट 500 रुपये हवेत असं म्हणाले, आणि परत आणून देतो असं सांगूनही गेले. पण ते आता नाहीयेत घरात. ते मला माहितीये ग. मी आत्ता त्यांना राजूच्या बाईकवरून जाताना बघितलं. मी हाक सुद्धा दिली, पण ते थांबले नाहीत. माझी हाक ऐकू गेली नसावी त्यांना. पण ते म्हणाले होते मी घरी नसलो तरी घरी पैसे ठेवलेले असतील म्हणून. पैसे घरी ठेवले असतील, पण मला तसं काही बोलले नाहीत ते. थांबा, आता ते तुमचं तुम्हाला माहित. तरी बरं आमच्या यांच्याकडे होते पैसे म्हणून, नाहीतर आजकाल कॅश कोण ठेवतं? वहिनी पैसे सापडत नाहीयेत. ते रात्री घरी आले ना की मी त्यांच्याकडनं घेऊन ठेवते. हा
हे बरं आहे तुमचं. एकाने दाखवायचं आणि दुसऱ्याने झाकायचं. हॅलो, हा बोल ग. तुम्ही राणे भाऊजींकडे पैसे घेतले होते उधार, घरामध्ये ठेवतो असं म्हणाले होते. कुठे ठेवलेत ते? वहिनी आल्या होत्या आता घरी मागायला. काय सांगतेस? अगं राणींकडून मी पैसे घेतलेच नाहीयेत. मग काय त्या खोटं बोलतायत? मग तुला काय म्हणायचं? मी खोटं बोलतोय आता? तसं नाही हो, पण मला गप्प बस मनीषा. हे बघ, आपल्या चाळीमध्ये 2 साधा राहतात. दुसरा कोणीतरी पैसे घेतले असतील आणि तू पण ना दोरीला साप समजतेस आणि धोपटायला जातेस. मी धोपटते. ठेव. हॅलो हॅलो, त्या गावात या राणीच्या पण ना पैशाच्या व्यवहारात बायकांना कशाला घुसवतो? हा बोल का. हो मगाशी ना फोन कट झाला. बरं ऐका ना, चाळीतलं पाणी संपलंय, टँकर मागवलाय. मी आता तिकडेच चाललीये पाणी भरायला. अगं ए, तू कशाला ते हंडा कळशी घेऊन पाणी आणायला जाते? मिनरल वॉटर वापरू, काय टेन्शन नाही. कळलं ना? आता मिनरल वॉटर पिण्यासाठी धुण्या भांड्याचं काय करू मी? वापर ना एक दिवस मिनरल वॉटर, आपल्याला काय कमी आहे, वापर. बरं ऐका ना, मी आता जाते तिकडे, गर्दी वाढली तर मग वेळ जाईल. हा ठेवू? हा हा चल. अहो राणे बहिणी, काय करताय तुम्ही? कशाला एवढी घाई करताय? आमच्या यांना कामावर जायचंय. आंघोळीसाठी पाणी नको? अहो पण जरा बघून चालायचं ना. 5-10 मिनिटांनी काय फरक पडणार आहे का? 5-10 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? एक ट्रेन चुकली की दुसरी 15 मिनिटं लेट, मग लेट मार्क, असे 3 लेट मार्क झाले की 1 दिवसाचा पगार कट. आणि आमचे हे घरात बसून राहत नाहीत, केव्हाही यायला केव्हाही जायला. नोकरी करतात म्हणजे काय जगा वेगळा काम करत नाहीत. लाखो लोक नोकरी करत असतात. आणि वेळेची जर का एवढीच काळजी असेल ना, तर आदल्या दिवशी पाणी भरून ठेवत जा. भासाभासा दिवसभर नुसत्या उतत असतात. माझ्या घरातलं पाणी मी ओतीन नाही तर ठेवीन, तुला काय ग त्याचा? आणि तुमच्या या घाईमुळे माझ्या कळशीला कोचा पडला असता तर काय भरून दिली असती तुम्ही? भरून? तुला कळशी भरून पाहिजे? आधी माझ्या नवऱ्याचे पैसे घेतले ना तुझ्या नवऱ्याने, ते परत आणून दे, मग घे काय भरून घ्यायचंय ते. आली मोठी शाणी भरून घेणारी, म्हणे माझी कळशी गण भरून देईल. मनीषा, घे. अगं तुझ्या आवडीचं आहे. नकोय मला. अगं मी एवढ्या हौसेने आणलं. कसली आवड, कसली आली आहे हौस? सगळ्यांच्या समोर माना खाली घालायला लावता, ही असली हौस? हे सुद्धा उधारीवरतीच आणलंस तुम्ही, हो ना? मनीषा, माझ्या पैशाने आणले गजरा. कसले आले पैसे? कुठून आलेत? लोकांकडून उधारीवर घेतलेले तेच ना? ही असली उधारीवरची कौतुक हवीतच कशाला? तुम्ही ह्याच्या त्याच्याकडनं पैसे उधारीवरती घेता आणि ऐकावं लागतं मला. लोक तुमच्या बायकोला वाटेल तसे बडबडतात, पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही ना? त्या राणे बहिणी सगळ्यांच्या समोर मला नको नको ते बोलल्या, सगळ्यांच्या समोर मला मान खाली घालायला लावली. हे पैसे घ्या आणि त्यांच्या तोंडावर मारा. मनीषा शांत हो. त्या राण्यांचा राग माझ्या गजरावर का काढतेस? तुझ्यावरचं प्रेमापोटीच आणतो तुम्ही तो. तुम्ही का उधार घेता लोकांकडून? आपल्याला झेपतं तेवढंच करावं माणसाने. कशाला बघायची मोठी मोठी स्वप्न? मनीषा, काही बोलू नका. आतापर्यंत मी सगळं तुमचं ऐकलं, आता तुम्ही माझं ऐकायचं. घ्या शपथ माझी, ह्यापुढे कुणाकडूनही उधारी घेणार नाही. अगं मनीषा, घ्या म्हणते ना.
देवापुढे साखर ठेवते. परमेश्वरा, तू दिलेलं सुख तुझ्या सोबतच वाटते. अजून कोणाला सांग? माझं दुःख ऐकून घेणाराही तूच आणि त्यावर उपाय सांगणाराही तूच. हे मनाने खूप चांगलं आहे रे. त्यांचा माझ्यावर आणि मिहीरवर किती जीव आहे. आम्हाला सुखी ठेवण्यासाठी किती धडपडत असतात. आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांमुळे ते असे झाले. भल्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी किती धडपडत असतात पाहतोच ना रे तू. आणि आज त्यांनी माझी शपथ घेतली, ह्यापुढे कुणाकडूनही उधारी घेणार नाहीत म्हणून. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आणि माझी खात्री आहे ते माझी शपथ कधीच मोडणार नाही. कधीच नाही. माझं धास्तावलेलं मन त्यांच्या शपथ घेण्याने खूप शांत झालं. आता फक्त एक ऐकशील का रे? तू जशी त्यांना सद्बुद्धी दिलीस ना, तसंच त्यांच्या कामात त्यांना यश दे. देशील ना रे? अरे ही काय वेळ आहे का फोन करायची? आणि उधारी कसली? मी तुमचं रखडलेलं काम पूर्ण करून दिलंय, त्याचं कमिशन समजा. आणि हा फक्त ऍडव्हान्स होता. तुम्ही बाकीचे पैसे कधी देताय ते सांगा मला. लो भाजी 20 का अर्धा ले लो, टमाटर 1 किलो 20 रुपए ले लो. आ गया. लो गाजर 20 रुपए किलो, 20 रुपए किलो. काकड़ी 20 का अर्धा. वो टाना 40 रुपए किलो. 15 पाव किलो, 15 पाव किलो. भिंडी 15 पाव किलो. गवार 20 का पाव किलो. भैया ये दे दो ना. कितना है? ये 20 का एक. करेला कैसा दिया भैया? करेला 20 का पाव. बैंगन कैसा भैया? बैंगन 15 पाव किलो. 15 ना. मुझे भी पाव किलो देना, इसमें रखती हूँ. हाँ. और देखो ये नींबू ले रही हो. ये देखो 4. और ये अदरक डाल देना. कितना हुआ मेरा? आपका 35 रुपये हुआ. टोकरी तो दे दो. हे भगवान, पैसे मी घरीच विसरले. आता परत एवढं लांब जायचं म्हणजे. राणीबाईनी, मी ना पैसे घरीच विसरले. आत्ता देता का? घरी गेले की लगेच देते तुम्हाला. दिले असते ग, पण आधीची उधारी बाकी आहे ना. मोने वहिनी, तुम्ही का हसलात? कसं बाई जमतं तुम्हाला, तुझ्या नवऱ्याला आणि तुला याच्या त्याच्याकडून पैसे उधार मागून चालवायचं? माझ्या ह्यांना बोलण्याची काहीच गरज नाहीये. नाकाला एवढ्या मिरच्या थोंबत असतील ना तर सांग तुझ्या ह्यांना, म्हणावं लोकांकडून पैसे मागायचं बंद करा आता. तुमच्याकडून घेतले का? आम्ही सावध असतो बाई, म्हणून जमलं नाही तुझ्या ह्यांना. तुमचं काय, तुमचं सगळं उधारीवरच चालतं. आजही चालतंय, ह्याच्या पुढेही चालेल. आणि त्या मुलाचं काय करणार आहात? त्या का त्यालाही पाठवणार भीक मागायला इकडे तिकडे? आज लहान आहे तो म्हणून खर्च कमी आहे, उद्या मोठा झाला की शिक्षणाचं कसं करणार आहात? मग त्यालाही पाठवतील भीक मागायला. तर काय. रिचार्ज करायला उधारी घेतोस
2 दिवसात देतो सांगून 2 महिने झाले तरी परत करत नाहीस. एवढीशी काय आणि एवढीशी काय, उधारी ती उधारीच ना. 6 महिन्यापूर्वी सदाला उधार दिले होते, आठवड्यात देईन म्हणाला होता. 2,000 रुपये हवे होते. उधार उधार, अगदीच उधार. आपण आपले पैसे मागायला आलोय तुमच्या नवऱ्याकडून. आपल्याकडून उधारी घेतली होती त्यानं 8 महिन्यापूर्वी. अरे मागच्या आठवड्यात तू देणार होतास ना पैसे? हा तेच म्हणजे मागच्या आठवड्यात देणार होतो, पण तिकडे येणंच झालं नाही ना माझं. तिकडे त्या साईडला गेलोच नाही मी, त्यामुळे नाही जमलं मला. अगं माझ्या नवऱ्याचे पैसे हवेत, सदा भाऊजींकडून घ्यायचे. काल सकाळी सदा भाऊजी आमच्या घरी आले होते. कशासाठी तरी अर्जंट 500 रुपये हवेत असं म्हणाले. मनीषा चल लवकर तयार हो, आपल्याला फंक्शनला जायचंय. जेवण तयार आहे, भूक लागली की सांगा. अरे जेवणाचं काय, तू ऐकलं नाहीस का? फंक्शनला जायचंय आपल्याला. चल लवकर तयार हो. ठीक आहे, पटकन माळ, तयार हो, निघूया आपण. अगं माझ्या मित्राच्या घरी पूजा आहे, दर्शन घेऊ येऊ लगेच. चल ना. तुम्ही जा. अगं पण का नाही येतेस? नाही यायचं. अरे पण का? मूड नाहीये. अगं देवाचं दर्शन घ्यायचंय, मूडचा काय संबंध आहे त्यात? हे बघ मी माझ्या मित्राला सांगून आलोय तुला घेऊन येतो म्हणून. तुझ्या नवऱ्याच्या शब्दाला खूप किंमत आहे, माहिती आहे तुला चांगलं. आणि तुझ्याशिवाय मी कुठे जात नाही हेही तुला चांगलं माहिती. जाऊ दे, मी पण नाही जात. चल ना प्लीज. ठीक आहे, तयार होते. आलीस? चल. तुझं मंगळसूत्र कुठे? हे नाही मोठंवालं. काय चाललंय तुझं? तू धड माझ्याशी नीट बोलत नाहीयेस, उत्तरं देत नाहीयेस. आता पूजेला चाललो तर अंगावर दागिने नाहीयेत. काय चाललंय काय? सांगशील की नाही मला काही? लोक मला नाही नाही ते बोलले, मी सहन केलं. लोकांनी तुम्हाला नावं ठेवली, तेही मी सहन केलं. पण आज तीच लोक आपल्या मिहीरला भिकारी, तुमचा मुलगा तुमच्याप्रमाणेच भीक मागत फिरणार का असं म्हणाले ते. मला नाही सहन झालं. तुमच्या हट्टामुळे माझ्या आणि तुमच्या आयुष्याचं काय व्हायचं ते होऊ दे, पण त्यावर बोलण्याचा हक्क लोकांना तुमच्या उधारीमुळे मिळाला. त्यांनी तो ओरबाडून घेतला. आपली बाजू पडकी म्हणून मी काहीच बोलू शकले नाही. पण मग ठरवलं, ह्या सगळ्या लोकांची तोंड कायमची बंद करायची. आणि मी माझे सगळे दागिने गहाण टाकले, सगळ्यांचे उधार चुकते केले.
चला निघायचं. विजेचं बिल भरायचं होतं. तुम्ही जाताय का मी जाऊ? ते मी जातो. अजून काही? अरे मिहीर, किती वाजले बघ. शाळेत जायला उशीर नाही होते तुला? काय करतोय आणि काय? हे घे धर. आणि सावकाश जायचं हं? रस्ता क्रॉस करताना इकडे तिकडे बघायचं काय? हं? चल बाय बाय. बाय. काय आहे हे? तू गहाण ठेवलेल्या दागिन्यांपैकी सगळ्यात महत्वाचा दागिना आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा, तुझं मंगळसूत्र. पाहिलं ते मी, पण कशासाठी सोडवून आणलं ते पाहिलं ना की मला पुन्हा तुमच्या त्या घाणेरड्या स्वभावाची जाणीव होते. मंगळसूत्र प्रत्येक बाईने अभिमानाने घालावा असा दागिना, पण तोच दागिना तुमच्या घाणेरड्या स्वभावामुळे मला टोचायला लागला होता आणि म्हणून मी तो गहाण टाकला. प्लीज तुम्ही तो परत कर, कारण मला माहितीये तो सोडवून आणण्यासाठी तुम्ही कुठून तरी पैसे उधारच घेतले असणार, हो ना? पाध्ये आजोबा, राडे बहिणी, तो कुठला तो गुंड, इतर कुणाकडून नाही, कुठूनही तुम्ही उधारीवरती पैसे घेऊ शकता. पण त्या पापाचा भागीदार आता मला बनायचं नाहीये, म्हणून मला ते मंगळसूत्र नकोय. परत करा. आणि तुम्ही ज्याच्याकडनं पैसे घेतलेत ना त्यांना तुम्ही परत करून या, कारण आता ती माणसं माझ्या दारात पुन्हा उभी राहिली ना तर मला खूप त्रास होईल, खरंच खूप त्रास होईल मला. तुम्ही प्लीज ते मंगळसूत्र परत करा, परत करा तुम्ही. झालं सगळं बोलून? अजून काय ऐकवायचं? कसं आहे ना मनीषा, एकदा कानफाट्या नाव पडलं ना तेच नाव आपल्याला चिकटून बसतं. माझ्या बाबतीत पण हेच झालं. माझं दुर्दैव एवढंच, माझी बायको पण मला तेच समजते.
दुर्दैव तुमचं की माझं, मी काय कमी सहन केलं? तुमच्या बिझनेसच्या हट्टापायी मी काय सोचलंय ना, माझं मलाच माहित. माहितीये मग, नाही माहिती तुम्हाला. फक्त माहितीच नाही, त्याची पूर्ण जाणीव आहे मला. आणि म्हणूनच गेले 6 महिने मी माझी स्वप्न बाजूला ठेवून, महत्वाकांक्षा बाजूला ठेवून सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे नोकरीचं कन्फर्मेशन लेटर? म्हणजे तुम्ही नोकरी? गेले 6 महिने करतो अकाउंटंट म्हणून. जे पैसे मिळायचे ते तुला घर खर्चाला द्यायचो. उरलेल्या पैशात बाकीच्यांची उधारी संपवून टाकली. दर महिन्याला थोडे थोडे पैसे वाचून तुझं मंगळसूत्र सोडवलं. तुझा प्रत्येक दागिना मी सोडवणार आहे. काही झालं तरी चालेल. यातलं एकही वाक्य खोटं नाहीये. मी उधार घेणं बंद केलंय कायमच. बिझनेसचं स्वप्न मी बघतोय, पण आधीसारखं दिवस रात्र नाही. फक्त रात्री झोपताना. बिझनेस करणं माझ्या नशिबात नाहीये. हे कटू सत्य मी मान्य केलंय. त्याचं काय होईल मला माहित नाही, पण आता माझ्या समोर एकच टार्गेट आहे. नोकरीमध्ये वरची पोस्ट मिळवायची. आणि मिहिरसाठी मी तुझ्यासाठी पैसे कमवायचे. त्यापुढे कुणासमोर पैशासाठी हात पसरणार नाही.